2024 मध्ये उशिरा जन्म प्रमाण देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी एसडीएम तहसीलदारांना देण्यात आले। आम्ही पाहिलं की विधानसभा आचारसंहिता दरम्यान हे वोट जिहाद वाले जे फोर्सेस आहे, मग त्यात राहुल गांधीची काँग्रेस असो, उद्धव ठाकरे सेना असो, AIMIM असो, काही मुस्लिम फॅनेटिक उग्रवादी संस्था आणि बांगलादेश बॉर्डरवरचे 2 एजंट यांनी एक मोठा गेम प्लॅन तयार केला आणि जुलै नंतर ठिकठिकाणचा आचारसंहिताचा काळ होता। लोकसभेत मवियाचा विजय झाला होता म्हणून त्यांचं सरकार येणार आणि त्या 4-5 महिन्याच्या काळात महाराष्ट्रात 2 लाख बांगलादेशी रोहिंग्यांचे अर्ज या लोकांनी जन्म इथे झालाय उशिरा जन्म प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज केले। तो सगळा प्रोसेस कंप्लीट झाला। 1,07,000 लोकांना हे सर्टिफिकेट दिले गेले। 90,000 ची प्रक्रिया सुरू आहे। ही गोष्ट मला नोव्हेंबरला ज्यावेळी मी मालेगावला गेलो होतो आणि वोट जिहाद घोटाळा जो मी बाहेर काढला होता त्यावेळेला आली होती। डिसेंबर महिन्यात हा पूर्ण डिझाईन 2 लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचं कट कारस्थान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं आणि त्यांनी यासाठी पूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली, SIT बसवली। आता हे कट कारस्थान उघडकीस आलं आहे। काल मालेगावचे तहसीलदार, नायब तहसीलदारला सस्पेंड करण्यात आलं आहे। पुढचे उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे आणि जे 1,07,000 लोकांना दिले गेले आहेत त्याचं पण परत इन्व्हेस्टिगेशन केलं जाणार। सर, उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी किती उशिराचे हे सगळ्या या डिझाईनमध्ये किती उशिरापर्यंतचे प्रमाणपत्र जन्मानंतरचे करण्यात आले, काय लक्षात आलं? 1969 मध्ये जो कायदा आला होता त्यात असं होतं की अनेक भारतीयांकडे जन्म प्रमाणपत्र नाही म्हणून ते अधिकार ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला दिले गेले होते। 50 वर्षानंतर गेल्या वर्षी पार्लमेंटने त्यात सुधारणा केली आणि हे अधिकार जिल्हाधिकारी तहसीलदारांना दिले। यात एक्सेप्शनल केसेस 1 वर्षापेक्षा जुनं असेल तर त्याला हे पुरावे द्यावे लागणार की त्याचा जन्म इथे झाला होता, त्याच्या आईचा, वडिलांचा, बाकीचा, आणि का उशिरा घेतोय। हे जे 2 लाख अर्ज जे आहेत त्यातला 37 ठिकाणी 37 तहसीलमध्ये मी जाऊन आलो किंवा माहिती मिळवली, त्यात सगळे 30 ते 70 वर्ष वयातले आहेत। 99% बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम आहे, कोणताही पुरावा नाही। आणि हे कट कारस्थानमध्ये हे मालेगावमध्ये ही गेम सुरू झाली। मालेगावचे 2 पॉलिटिकल लीडर, आतंकवादी अतिरेकी संस्थाचे नेते आणि बॉर्डरवरचे 2 एजंट ATFला या कामात चौकशी करायला सुचवण्यात आले आहे। एका बाजूला हे 2 लाख प्रमाणपत्र थांबवणं, ह्यात जे बांगलादेशीची चौकशी होऊन जे बांगलादेशी रोहिंग्या आपले पुरावे देऊ शकले नाही त्या सगळ्यांना परत बांगलादेश पाठवलं जाणार आणि ह्या गेम प्लॅन करणारे पैसे त्यांना मालेगाव जो बँक घोटाळा झाला होता त्यातनं आले आहेत। जन्मानंतर 30-30, 70-70 वर्षानंतरचे प्रमाणपत्र देत आहेत। अधिकाऱ्यांना पण हे लक्षात यायला नको होतं का? त्यांच्या हवं होतं निश्चितपणे, आणि म्हणून काल मालेगावचे तहसीलदार, नायब तहसीलदार दोघांना सस्पेंड करण्यात आलं आहे। आणखीन पण काही ठिकाणी हे सस्पेन्शन होणार। ते एका बाजूला अधिकाऱ्यांवर कारवाई, दुसऱ्या बाजूला या बांगलादेशीला परत पाठवायचं आणि तिसऱ्या बाजूला याचा पुढे देताना हे सगळं व्यवस्थित लक्ष ठेवून द्यावं लागणार। हे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे का आणि नागपूर विभागातली काय परिस्थिती आहे?
नागपूरमध्ये मध्ये मी आता इथून यवतमाळला जात आहे, तर यवतमाळला पण 13,500 लोकांना दिलं गेलं आहे. अमरावतीला 15,000 लोकांना. अकोलाला जात आहे मी, अकोलाला पण 15,000 लोकांना दिलं गेलं आहे. अकोला शहरात 4,500 लोकांना दिलं. म्हणजे मी तुम्हाला एक तुलना सांगतो. अमरावतीमध्ये अंजनगाव सुरजी लोकसंख्या 1.5 लाख, मुस्लिम 22,000, त्यात 14 ते 84 लोकांना दिले आणि त्यातनं 14 ते 80 बांगलादेशी मुस्लिम. त्याच्या आधी हेच काम मॅजिस्ट्रेट करायचे. तर अंजनगाव सुरजीमध्ये 2021, 2022, 2023 3 वर्ष मिळून फक्त 200 लोकांनाच दिलं होतं. तर एक खूप मोठा गेम प्लॅन आहे. आता नवीन प्रक्रिया थांबवली आहे, जुन्यात चौकशी सुरू आहे. ये महाराष्ट्र में कांग्रेस, उद्धव ठाकरे सेना नेता, MIM और कोई 2-3 जो टेरर संगठन है, इनके लोगों ने और उनको सपोर्ट करने के लिए बांग्लादेश के 2 बॉर्डर पर के एजेंट, इन लोगों ने मिलकर गेम प्लान बनाया. 2024 तक यह प्रक्रिया मैजिस्ट्रेट, जुडिशियल मैजिस्ट्रेट करता था. यह अधिकार तहसीलदार SDM को दिए गए हैं. जुलाई लोकसभा में विजय के बाद में इन्होंने ये डिजाइन बनाई और विधानसभा आचार संहिता प्रचार के दरमियान जुलाई से दिसंबर में 2 लाख एप्लीकेशन आई. एक में भी एविडेंस नहीं है कि वो हिंदुस्तान में जन्मा था. जो एप्लीकेशन आई है उसमें से 99% ये बांग्लादेशी मुस्लिमों की, रोहिंग्या मुस्लिमों की है और उनकी उम्र 30 से 70-80 साल तक की है. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने SIT बनाई. SIT ने रिपोर्ट दिया, जिसके कारण मालेगांव के तहसीलदार, नायब तहसीलदार को सस्पेंड किया. 2 और अधिकारी की जांच शुरू है. जो दिए गए हैं वो सब सर्टिफिकेट की फिर से जांच होगी और नए सर्टिफिकेट को अभी स्थगिति दी गई है. ये 2 लाख है, उनको ढूंढकर वापस भेजने की मुहिम तेज करनी चाहिए. अभी तक 1,07,000 को दिया है. लगभग 90,000 को मान्यता दी गई है, हैंड ओवर नहीं किया है. और अगर ये अभी नहीं रुकता तो आगे क्या होता. अभी जो इन सबके एड्रेसेस है, तो वो एड्रेसेस पे अभी जो मालेगांव में तो SIT ने घर घर जाने की शुरुआत कर दी है. मुख्यमंत्री दावोस से आने के बाद में बाकी जगह पर भी ये प्रक्रिया करने के वो निर्देश देंगे. इनको ढूंढकर वापस भेजने की जो मुहिम है वो तेज करनी चाहिए. मैंने तो मुख्यमंत्री जी से कल रात को भी मेरी बात हुई. मैंने कहा आप जल्दी आइए और इन सबको स्पेशल ट्रेन में बांग्लादेश रवाना कीजिए. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.